नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये राघू त्या खोट्या परमजीत सिंगला चहा आणून देते आणि तो अबोलीला सांगतो की जर का त्या माणसावर देखील अन्याय झाला असेल तर आपल्याला दोन्ही बाजूंनी विचार करावा लागेल. तेव्हा अबोली म्हणते की नाही सर, ज्या माणसावर अन्याय होतो ना तो कधीच दुसऱ्यावर अन्याय करत नाही आणि जरी असं झालंही असेल तर सगळं विसरून जायचं असतं. त्यासाठी मनाचा मोठेपणा हवा असतो. परंतु तो माणूस तर खूपच विक्षिप्त आणि विचित्र दिसतोय असं ती बोलत असते. तेव्हा या किडनॅपरला खूपच राग येतो. रागानेच तो हातातील चहाचा कप जोराने दाबतो आणि तो कप तसाच फुटतो. तेव्हा तो भानावर येतो आणि लगेच जायला निघतो. तेव्हा अबोली म्हणते की सर, आपल्याला आता घाई करावी लागेल, कारण त्या किडनॅपरने तो फोटो पाठवून आपल्याला मेसेज दिलाय की तो अंकुश सरांसोबत नाही. आपल्याला अंकुश सरांना गमावून चालणार नाही. तेव्हा किडनॅपर म्हणतो की अबोली, तुम्ही काळजी करू नका, आपण लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचू. तर तेव्हाच नीता तिथे येते आणि या खोट्या परमजीत सिंगला सांगू लागते की तुम्ही यांचं काय सांत्वन करत बसलात. ही अबोली काय त्याची खरी बायको नाहीये आणि मुळात तो अंकुश नसून सचित आहे. त्याची खरी बायको पल्लवी आणि मुलगा शार्दूल ते तिकडे राहतात. चला, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाते सांगू लागते. तेव्हा तो किडनॅपर म्हणतो की नाही, मला आता वेळ नाही. आणि तितक्यातच आता फॅनच्या हवेने अबोलीने ठेवलेले फाईलमधील ते सगळे पेपरचे कात्रण इतरत्र उडू लागतात. तेव्हा अबोली आणि राघू ते जमा करत असतात. तर हा खोटा परमजीत सिंग अबोलीला म्हणतो की काही वाटलं तर फोन करा आणि काळजी करू नका, मी लवकरच अंकुशला शोधेल असं बोलून आता तिथून निघून जातो. त्यानंतर आजी नीताला घराबाहेर हकलून देते आणि अबोली आता ते पेपरचे कात्रण पाहत असते. तितक्यात तिचं लक्ष जातं. ती त्यावरील बातमी वाचते की इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांना सिनियर ऑफिसर परमजीत सिंग यांच्याकडून पुरस्कार. आणि ती आजीला विचारते, आजी, अंकुश सरांना परमजीत सरांकडून पुरस्कार मिळाला होता का ग? तेव्हा आजी जरासा विचार करतच म्हणते की होय ग, तरीच पहिल्या दिवसापासून ना हे नाव मला ओळखीचं वाटलं होतं. अबोली आजीला तो फोटो दाखवते. त्या फोटोकडे पाहत आजी म्हणते की होय ग, हा तोच परमजीत सिंग आणि सून चांगली ओळखते याला. जर ती इथे असती ना तर लगेच ओळखलं असतं, कारण किरण कुलकर्णी हा परमजीत सिंग आणि अंकुशचा बापूस यांनी सोबत अनेक कामं केली आहेत. ती मात्र अवाक झालेली असते. अबोली मात्र धक्क्यानेच म्हणते की हा फोटो आणि जे समोर होते त्यात तर खूप तफावत आहे. जर का हे खरे परमजीत सिंग असतील तर मग आत्ता समोर होते ते कोण आहेत? तर दुसरीकडे अंकुशला आता त्या किडनॅपरचं बोलणं आठवू लागतं. अंकुश त्याला म्हणाला होता की जरी तुम्हाला अबोलीचा आवाज ऐकवला तरी मी तुला कार्तिकीबद्दल काहीही सांगणार नाही. तेव्हा तो चिडूनच म्हणाला होता की तुम्हाला सांग किंवा नको सांगूस, मला काहीही फरक पडत नाही, कारण मी ऑलरेडी चाळीत पोहोचलोय. हे सगळं आठवत अंकुश विचार करत म्हणतो की म्हणजे कार्तिकी चाळीत आहे, परंतु मला तर अशा नावाचं कोणीच आठवत नाही. नक्की कोण आहे कार्तिक? आणि याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्या कार्तिकीला त्याच्यापासून हिरावून घेतलंय, परंतु मी तर फक्त माझ्या बायकोवर, पल्लवीवर प्रेम केलंय. आणि जर काही कोणी कार्तिकी असेल तर मला आठवत का नाहीये तिचा माझ्या आयुष्यात काय रोल होता? अंकुश आता खूप विचार करत सर्वांचे चेहरे आठवू लागतो. तो म्हणतो की अबोली तर अंकुशच्या लाईफमध्ये होती, राघू तर मला भाऊ मानते आणि तिचं क्रिश सोबत अफेअर सुरू आहे, त्यामुळे तिचाही काही संबंध नाही. जर का विजयासोबत काही कनेक्शन असतं तर तिने तसं सांगितलं असतं. मग नक्की ही कार्तिकी कोण आहे? अंकुश विचार करतच आता स्वतःशी बोलत असतो. तर दुसरीकडे अबोली देखील त्या फोटोकडे पाहत म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा माणूस कोण आहे आणि तो माझी मदत का करतोय? राघूच्या प्रकरणात देखील त्याने माझी मदत केली आणि तिला आठवतं की तो प्रेस समोर आला नव्हता. अबोली विचार करत म्हणते की हा तिकडे बसला असेल की लपला असेल, नक्की काय आहे? आता शांत बसून चालणार नाही, माहिती मिळवावीच लागेल असं बोलत ती घाईनेच आता घराबाहेर पडते. त्याने क्रिशला फोन करून सांगते की लवकरात लवकर मला भेट. तर विजया आणि नीताने अबोलीला असं घाईनेच जाताना पाहिलेलं असतं. विजया म्हणते की ही एवढ्या घाईने कुठे जायला निघालेली असेल? तर इकडे अबोली आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि क्रिशला सांगते की आपण ज्यांना परमजीत सिंग समजतोय ना ते खरे परमजीत सिंग नाहीये. आणि ते ऐकून क्रिशला देखील धक्काच बसतो. तो की अगं तू हे काय बोलतेस?
तेव्हा अबोली खात्रीनेच म्हणते की क्रिश अरे तो ना दुसराच कोणीतरी माणूस आहे जो आपल्यासमोर परमजित सिंग म्हणून वावरतोय आणि त्याचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. तेव्हा क्रिश म्हणतो अगं हळू बोल, जर इथे कोणी ऐकलं तर काय वाटेल. अबोली म्हणते क्रिश अरे मी खरं तेच सांगतेय. अबोली अगं तू काहीही काय बोलतेस, मनाला येईल ते बोलते तू. अबोली म्हणते की क्रिश तू याआधी कधी खऱ्या परमजित सिंग यांना पाहिलंय का? तसंच चौकीतील कोणीही त्यांना पाहिलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव रे, तो दुसराच कोणीतरी माणूस आहे. हवं तर तू तुझ्या सिनियरशी बोल, असं क्रिशला सांगू लागते. तेव्हा क्रिश म्हणतो की अबोली मला कळतंय तू ना मानसिकरित्या खूप थकली आहेस. गेल्या काही दिवसात तू ज्या पद्धतीने अंकुश सरांचा शोध घेत आहेस ना, दमली अगं. तू ना सगळ्याचा खूप स्ट्रेस घेतलाय असं अबोलीला सांगू लागतो. परंतु अबोली क्रिशला म्हणते की तू प्लीज त्यांची चौकशी कर. क्रिश म्हणतो तुला कळतंय का, तू मला कुणाची चौकशी करायला सांगतेय? माझ्या सुपर सिनियरची, आणि ते ही सगळ्यांच्या न कळत यात माझी नोकरी जाऊ शकते. सगळ्या डिपार्टमेंट समोर माझी मानहानी होईल ग. अबोली मात्र क्रिशला माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज ऐक असं पुन्हा पुन्हा समजावते. तेव्हा क्रिश म्हणतो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेन सुद्धा सगळ्यांना की आज जे ऑफिसर बसले आहेत ते खोटे आहे. परंतु जर त्यांनी विचारलं तर काय सांगू की अबोलीला वाटतंय म्हणून? अबोली माझ्या मनाला हे पटतच नाहीये. पुराव्याशिवाय आपण ही अशी विधानं करूच शकत नाही आणि तुझ्याकडे हे सिद्ध करायला कुठलाच पुरावा नाहीये. हे ऐकताच अबोलीला आठवतं की तिच्याकडे तो पेपरमधील कातरणाचा फोटो होता. अबोली क्रिशला म्हणते की पुरावा आहे क्रिश, चल तू माझ्यासोबत. अबोली व क्रिश घरी येतात. अबोली घाईनेच आतमध्ये ठेवलेल्या त्या सगळ्या फाईल्स बाहेर घेऊन येते आणि अबोली आता त्यात तो फोटो शोधू लागते. परंतु काही केलं तिला तो फोटोच सापडत नाही. क्रिश म्हणतो अगं अबोली सावकाश शोध, मिळेल इथेच कुठेतरी असेल. अबोली आता सगळीकडे शोधते. आजीला देखील विचारते की या फाईलला कोणी हात लावला होता का? आजी म्हणते नाही ग, घरात आम्ही दोघीच होतो. तर राघू म्हणते मगाशी हे पेपर्स उडाले होते, घरात कुठे असेल का? आता दोघेही सगळीकडे शोधाशोध करत असतात. अबोली आता हताशपणे आजीला सांगते की आजी अगं इथेच होता. क्रिशला भेटायला जाण्यापूर्वी मी तो मेडल घेतानाचा फोटो पाहिला होता. त्यातनं खूप धागेदोरे होते. त्यावरून आपण अंकुश सरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकलो असतो, असं ती हताशपणे बोलत असते. आणि विजया हे सगळं खिडकीतून ऐकून खूपच खुश होत असते. विजया मनाशी म्हणते की बिचारी अबोली, आता बस रात्रभर शोधत ते फोटो, पण तुला सापडणारच नाही कारण ते मी गायब केलेय. तुला कसल्या संकटाला सामोरं जावं लागणार ना ते तुला माहितीच नाही, असं ती स्वतःशीच बोलत असते. आणि तिला मागील प्रसंग आठवतो. अबोली घाईनेच घराबाहेर पडलेली असते. तेव्हा विजयाला तिच्यावर संशय येतो. ती नीताला विचारते की अबोलीच्या हाती काही लागलं होतं का, तिला काही सापडलं होतं का, तू मगाशी घरी गेली होतीस ना? तेव्हा नीता म्हणते काही नाही ग, घराची साफसफाई करताना ना तिच्या हातात काही पेपर कटिंग लागले होते. तेव्हा आता विजया म्हणते जा जाऊन पटकन ते घेऊन ये. नीताने गुपचूप जाऊन ती फाईल आणलेली असते आणि ती फाईल पाहताने विजयाच्या हाती तो फोटो लागतो. विजया मनाशी म्हणते की म्हणजे हा फोटो आणि मगाशी ज्याने मला धमकी दिली ते दोघे तर वेगळे आहेत. हा तर खूप मोठा पुरावा आहे. हा अबोलीच्या हाती लागता कामा नये. आणि विजया तो फोटो काढून घेते व नीताला फाईल पुन्हा एकदा जागेवर ठेवून ये असं सांगते. हे सगळं आठवून विजया तर खूप खुश होत असते. तर इकडे आता अबोली क्रिशला म्हणते की अरे माझ्याकडे तुला दाखवायला आता कुठलाच पुरावा नाहीये, परंतु माझ्यावर विश्वास ठेव, मी तो फोटो पाहिलाय आणि जे आपल्यासमोर वावरताय त्यांच्यात काहीतरी गडबड आहे. आपल्याला वेळीच काहीतरी करावं लागणार. क्रिश काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि पुराव्याशिवाय काहीही बोलता येणार नाही, मी काहीही करू शकत नाही असं तिला सांगतो. आणि हे सगळं ऐकून विजया म्हणते की अबोली आता तुझी हार ना पक्की आहे. तर पुढील भागात क्रिश आता अबोलीच्या सांगण्यावरून एकदा परमजित सिंगची चौकशी करायला तयार होतो. तर इकडे विजया चौकीत येऊन या खोट्या परमजित सिंगला म्हणते की तुमचं नाव परमजित सिंग ना? तेव्हा तो होकार देतो. विजया म्हणते की मग बॅच कुठली, पोस्टिंग कुठे, गाव काय, असे अनेक प्रश्न विचारू लागते. तेव्हा हा किडनॅपर म्हणतो की तुमच्या या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाहीये. विजया म्हणते की तुझी सगळीच कुंडली मी घेऊन आलीये आणि त्याला तो फोटो दाखवते. म्हणते की आता तुझं सगळं खरं ना मी इथे सगळ्यांना सांगणार आहे आणि सगळ्यांनाच आवाज देत बोलावून घेते. तेव्हा तो धक्क्यानेच उभा राहतो. आता विजया नक्की पुढची काय चाल खेळेल आणि अबोली तिच्यावर मात करेल का, हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे.
अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.